नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण इव्हनिंग स्नॅक्समध्ये पाहणार आहोत मक्याचे वडे। त्यासाठी मी 2 मके सोलून घेतलेले आहेत, त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत। सोबतच मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडासा लसूण सोलून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली, थोडंसं जिरं आणि बेसन मी 1 वाटी घेतलं आहे। जेवढं आपल्याला लागेल तेवढं आपण ते घेऊया। तर सगळ्यात आधी आपल्याला मक्याचे दाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, तर सगळ्यात आधी आपल्याला मक्याचे वडे बनवण्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला मक्याचे दाणे घ्यायचे, हिरवी मिरची, लसण, जिरं आणि कोथिंबीर मिक्सरच्या पॉटमध्ये घ्यायचं आणि याची जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची। एकदम बारीक पण नाही काढायचे आपल्याला आणि एकदम जाड पण नाही काढायचे, मीडियम आकारात ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यासाठी मी मिक्सरचा पॉट घेतला आहे, त्यात टाकत आहे आता मी मक्याचे दाणे, सोबतच यामध्ये टाकत आहे मी लसण, कोथिंबीर, मिरच्या मी इथे थोड्याशा कट करून घेतल्या आहेत, त्यासुद्धा आपण यामध्ये घालत आहोत। सोबतच यामध्ये टाकत आहोत आपण जिरं आणि हे आता मिक्सरमधून आपण फिरून घेत आहोत। पहा, हे अशा पद्धतीने आपल्याला फिरून घ्यायचे। बघा, मी जास्त बारीकसुद्धा केलेलं नाही आहे आणि खूप असं जाडसुद्धा ठेवलेलं नाही, मीडियम हे काढून घेतलेलं आहे। आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। पहा, हे मिक्सरमधून आपण फिरून घेतलेले, थोडंसं पाणीसुद्धा इथे सुटलेलं आहे। त्यासाठी आता आपण यामध्ये घालत आहोत बेसन। आता बेसन जितकं बसेल यात आपल्याला थोडासा घट्टसर याचा गोळा करायचा आहे, जास्त घट्टही नाही, आपले वडे बनतील इतपत आपल्याला त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता बेसन मी टाकून घेतलेलं आहे, हे मिक्स करून घ्यायचं आहे। जर बेसन अजून लागलं तर मी अजून थोडंसं बेसन टाकून घेईल। हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। अजून थोडंसं बेसन मी यामध्ये घातलेलं आहे। मगाशी मी तुम्हाला रवा दाखवायचं विसरून गेली साहित्यामध्ये, तर यामध्ये आपण थोडासा रवासुद्धा घालत आहोत, एक 3 ते 4 चमचे। आता हे सगळं आपल्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। रवा आणि बेसनामुळे काय होते, बाइंडिंग व्यवस्थित आपलं तयार होतं। हे असं सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता पहा, याचा गोळा आपण खूप घट्ट पण नाही केलेला आहे आणि खूप पातळसुद्धा नाही आहे, अशी आपली कन्सिस्टन्सी आपल्याला इथे ठेवायची आहे। आता यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे, मीठ घातलं की याला लवकर पाणी सुटते, म्हणून आधी आपलं तेल गरम होऊ द्यायचं आहे, त्यानंतरच वेळेवरती यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। एका साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। पहा, आपलं तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी घालत आहे चवीपुरतं मीठ। साधारण 2 ते 2.5 चमचे मी मीठ घालत आहे। हे मीठ आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, आता सोबतच मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे। आता आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि जे आपलं वड्याचं बॅटर आहे ते हातावरती घ्यायचे, हातावरती याला असा वड्यांचा आकार द्यायचे आणि तेलामध्ये हे आपल्याला अशा पद्धतीने सोडायचे। प्रत्येक वडा घेताना आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हातावरती गोळा घेऊन अशा पद्धतीने हे वडे आपल्याला तेलामध्ये तळायसाठी सोडायचे आहे। पहा, खालून असा लालसर रंग आलेला आहे। आता हे वडे आपण पलटून घेऊया। खायला एकदम टेस्टी असे लागतात आणि मका बरेच जण खात नाहीत, तर अशा पद्धतीने मका त्यांच्या पोटातसुद्धा आपण घालू शकतो। व्यवस्थित लालसर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। पहा, एकदम सुंदर असा याला कलर आलेला आहे। आपले वडे 5 ते 7 मिनिटं तळल्यानंतर तळल्या गेलेले आहेत। हे आता आपण ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकी वडेसुद्धा आपण तळून घेऊया। तर तयार आहेत आपले मक्याच्या दाण्यापासून बनवलेले वडे। एक वडा मी इथं तुम्हाला तोडून दाखवते। पहा, किती सुंदर असं टेक्स्चर आतलं दिसत आहे आणि एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत। सोबतच याचा आवाजही पहा,
अगदी खुसखुशीत असे वडे लागतात हे. तुम्हालाही माझी मकाच्या दाण्यापासून वडे बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.